फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले. त्यामुळे आता घरगुती जेवण, शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार. सोबतच खपली गव्हापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल. प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली. पत्ता घर क्रमांक 3419 2 ओम श्री गुरु माऊली निवास, अहिल्यादेवी नगर, साळशिंगे रोड, विटा. 415 311 तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 85 54 84 87 14 आणि 95 95 02 89 34. रेवणसिद्ध मंदिरात 7 तास बसले भक्तगण. रेणावी येथे लीलामृत ग्रंथाच्या पारायण सोहळ्यास प्रतिसाद. रेणावी तालुका खानापूर येथील श्री रेवणसिद्ध मंदिर येथे अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानीसधाम महाराष्ट्र यांच्या आशीर्वादाने पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्रावण महिन्याचे औचित्य साधून सांगली जिल्हा सेवा समितीच्या वतीने जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्धलेखनीतून साकार झालेल्या श्री लीलामृत ग्रंथाचा एकदिवसीय पारायण सोहळा श्री रेवणसिद्ध मंदिर आवारात संपन्न झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज व श्री रेवणसिद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन उत्तम पाटील व रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी 9:30 वाजता पारायण सोहळ्यास सुरुवात झाली. 21 अध्यायाच्या पारायणाची 4 वाजता सांगता झाली. सुमारे 7 तास भक्तगण पारायण सोहळ्यात व लीलामृत ग्रंथाचे वाचन करण्यात तल्लीन झाले होते. आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. पारायण सोहळ्यात संप्रदायाचे जिल्हा निरीक्षक लांडे मामा, जिल्हा सेवा अध्यक्ष संजय थोरात, महिला जिल्हाध्यक्ष, तालुका सेवा अध्यक्ष अर्जुन पवार, कार्यवाहक ॲडव्होकेट बापूसाहेब पाटील आदी पदाधिकारी व सुमारे 500 भक्त भाविक शिष्यगण उपस्थित होते. अतिशय भक्तिमय वातावरणात हा पारायण सोहळा संपन्न झाला. नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी व भक्ती मार्गाकडे लोक वळावेत, संप्रदायाचा विस्तार वाढावा यासाठी या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते असे संयोजकांकडून सांगण्यात आले. भावपूर्ण श्रद्धांजली. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पतंगराव कदम साहेब यांचे निकटचे सहकारी आनंदराव मोहिते यांचे दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल नवजीवन हाफिज साहेब, साई जनसेवा प्रतिष्ठान, साखरवाडी, भिलवडी तालुका पलूस. कैलासवासी निजाम साहेब ढालाईत माजी सरपंच, संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली सामाजिक संस्था अलहज हाफिज फत्ते मोहम्मद चॅरिटेबल ट्रस्ट गारडी, विटा तालुका खानापूर, जिल्हा सांगली. सामाजिक कार्यकर्ते निवृत्त शिक्षक माननीय सिकंदर कमाल ढालाईत गुरुजी.